इकोसिस्टीम आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेटा सेंटर याचं रॉ मटेरियल काय आहे, याचं रॉ मटेरियल वीज आहे. आणि म्हणून त्यांना हरित वीज आपल्याला देता आली पाहिजे आणि यातनं डेटा सेंटरच्या रिव्होल्यूशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि पुढच्या 5 वर्षाकरता आपण जे 45,000 मेगावॅटचे ऊर्जेचे करार केलेले आहेत, मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षातले करार हे वीज खरेदी करार आतापर्यंतच्या सर्वात कमी दरामध्ये आपण केलेले आहेत, सर्वात कमी दरामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे आपले दर आता देशाकरता बेंचमार्क दर झाले आहेत आणि यातून कृषी आणि सौर ऊर्जीकरणाचे 16,000 मेगावॅट 3.7 रुपये प्रति युनिट, 11,450 मेगावॅटचे युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प 2 रुपये 70 पैसे प्रति युनिट, 4,300 मेगावॅटचे सौर आणि पवन हायब्रिड 3 रुपये 60 पैसे प्रति युनिट, 28,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प 3 रुपये 20 पैसे प्रति युनिट आणि 1500 मेगावॅटचे बॅटरी स्टोरेजचे प्रकल्प, ज्यामध्ये आपल्याला 2.19 अशी याची किंमत येते आहे आणि नाही 4.60 एवढी याची किंमत येते आहे. यामुळे एकूणच वीज खरेदीचा जो दर आहे, हा दर आता आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी केलेला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण या ठिकाणी सुरू केली आणि आपला परफॉर्मन्स यातला का चांगला आहे असं मी सांगू इच्छितो की 8 वर्षामध्ये सौर पंपाची योजना सुरू झाल्यानंतर 8 वर्षामध्ये राज्यात 1,84,000 पंप स्थापित करण्यात आले. मात्र मागच्या एका वर्षामध्ये 2.25 लाख पंप हे सौर कृषी पंप आपण स्थापित केलेले आहेत. आता आपला दर प्रति दिवशी 1,000 पंप आपण लावतो. आपल्याला हा दर 1,500 पर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एम्पॅनल केलेल्या आहेत आणि त्यातनं आपण हे करतो. आणि नुसत्या या 2,75,000 सौर कृषी पंपामुळे मागच्या एका वर्षामध्ये 14 लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे. हे देखील मला लक्षात आणून द्यायचं आहे. एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना. ही अत्यंत महत्वाची योजना आहे. देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे. या योजनेमध्ये जे आपले 300 युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत, या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो. त्यांना पाहिजे तेवढी वीज ते वापरू शकतात. अशा प्रकारची योजना आहे. त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही. याच्यामध्ये आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलाय. त्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे. आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन 20 लाख घरं आपण घेतो आहोत, या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत. त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे. आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे. या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत, या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात. या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो आहोत की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे. पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही. त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत
त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो. एक अजून महत्त्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन, बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका. आपल्याला कल्पना आहे की MERC झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा 2 वर्षाचं, मग 3 वर्षाचं, आता MERCने 5 वर्षाचं टेरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते 5 वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात. म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार, आणि हा जो 5 वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची 5 वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात. ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात, आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात. आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो, दरवर्षी तो 9% वाढतो. म्हणजे कुठे कोळशात वाढ झाली, याच्यात वाढ झाली. आपण जर गेल्या 20 वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलंही सरकार असो, दरवर्षी 9% किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात. आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. 1,13,000 कोटी रुपयाची बचत. आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने 5 वर्षाचा जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय. दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत. आणि तुम्ही जर 9%च्या वाढीनं 5 वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ऍक्च्युअल 2030 साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला तर अनेक कॅटेगरीमध्ये तो 10-10 रुपयांनी कमी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये हे जे 70% ग्राहक मी सांगितले, जे 0 ते 100 युनिट वाले आहेत, यांच्या जे काही यांच्याकडनं आपण दर घेतोय ते वाढवायच्या ऐवजी आपण या 5 वर्षामध्ये 24% कमी करतोय. म्हणजे जोपर्यंत ते रूफटॉपवर येतील, पण आज तर त्यांना बिल द्यायचं आहे, ते 24% कमी करतो. त्यानंतर आपण 100 ते 300 युनिट, हा देखील एक खूप मोठा या ठिकाणी घटक आहे. 100 ते 300 युनिटच्या ग्राहकांना 17% आपण घट करतोय. आणि एकूण जर आपण विचार केला तर 95% घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे. त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो. आणि यासोबत एक नवीन योजना आपण आणतो आहोत. घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं, प्रीपेड नाही, प्रीपेडवर बंदी टाकली. स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10%चा रिबेट आम्ही देणार आहोत. 10%चा रिबेट दिवसा वापरलेल्या विजेमध्ये. मला असं वाटतं की यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण परिवर्तन करतो. म्हणजे सांगितलं नाही, अधिकृतपणे घोषित केलं होतं त्याप्रमाणे काढली. आता सगळ्यांना सांगितलं ओनली पोस्टपेड. कोणी मागितलं तर प्रीपेड, म्हणजे ऑन डिमांड, बट नो कंपल्शन. मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील 2 वर्षामध्ये आपल्या या सगळ्या सौर ऊर्जीकरण, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ऊर्जा विभागाला 21 अवॉर्ड मिळालेले आहेत. 21 अवॉर्ड्स. आणि हे सगळे अवॉर्ड केंद्र सरकारचे, देशातल्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्सचे जे काही अवॉर्ड असतात, याची पूर्ण यादी माझ्याकडे आहे, ती मी आपल्याला देऊन देईल किंवा पटलावर ठेवायचा प्रयत्न करेन. मग याच्यामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स असेल, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन असेल, इंडिया स्मार्ट ग्रीड फोरम असेल, PSU अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, त्यानंतर IPAI अवॉर्ड असेल, स्कॉच अवॉर्ड जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तो अवॉर्ड आहे. त्यानंतर स्कॉचचे 2-3 अवॉर्ड आहेत आपल्याला. वेस्टेक अवॉर्ड आहे. त्यानंतर असे अनेक अवॉर्ड आहेत. आता नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड आहे. हे सगळे अवॉर्ड 21 अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत, अजून खूप गोष्टी करण्याच्या आहेत. कारण आपले लिगसी इश्यूज या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास आपण
शेतकऱ्यांकडनं वीज बिल वसूल न केल्यामुळे, मागच्या काळात वीज बिलही वसूल करत नव्हतं आणि सरकारही त्याला पैसे देत नव्हते, त्यामुळे या आपल्या कंपनीवर नुसत्या त्या वीज बिल वसुलीमुळे 75,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांचं. 75,000. पण ते हळूहळू आपण नीट करू. आपला प्रयत्न आहे आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय वित्तमंत्र्यांची चर्चा करणार आहे. सरकारने थोडा सपोर्ट केला तर देशामध्ये पहिली कंपनी आपली असेल जी स्टॉक मार्केटमध्ये आपण लिस्टिंग करू आणि तिथनं आपण पैसे उभे करू. हा आपला प्रयत्न आहे. त्या दिशेने आपलं काम चाललेलं आहे. या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला. हो, व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी. आता जयंतरावने देखील, आता जयंतराव तुम यस, प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. हा, तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझंही ऐकत नाही, प्रॉब्लेम आहे. तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं. ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही, तुलनेनं तरुण आहेत. त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरुणनी केलं, चालू शकतं. पण तुम्ही तरी नाही. म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. आणि म्हणून आपण 15,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार त्या ठिकाणी केले. यातल्या 45 करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण, पेट्रोकेमिकल, पॉलिएस्टर, नवीनीकरण ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन, स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर, सेल मॉड्यूल्स, आदरातिथ्य, रिअल इस्टेट, पोलाद, डेटा सेंटर, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत. यापैकी उद्योग विभागाने 11,71,000 कोटीचे करार केले आहेत. MMRDAने 3.44 लाख कोटीचे केले आहेत, तर सिडकोने 55,200 कोटी रुपयाचे केलेले आहेत. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या, देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे. तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा 35 ते 45% आहे. पण आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो 80% 91% पर्यंत आहे. म्हणजे आता आपण म्हणालात की आता गेल्या 3 वर्षात एवढे करार झाले, इतके रोजगार तयार होणार होते, ते रोजगार कुठे आहेत. प्रश्न आपला बरोबर आहे. पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला 5 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे. पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे 2016 आणि 2018 मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र, त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज 80% करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत. काही अजूनही अडलेले आहेत, पण 80% करार याच्यामध्ये ते प्रोडक्शन लेवलवर आहेत. आणि आताही जे आपण केले 2023 मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते, त्यातल्या 19 पैकी 18 करार कार्यान्वित झाले, एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे. 2024 मध्ये 24 पैकी 24 हे करार कार्यान्वित झाले आहेत. 2025च्या 54 पैकी 54 ही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत,
आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले, कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली. आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं, 2022ला डावोसला कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? जानेवारी 2022 आदित्यजी गेले होते ना? ते ठीक आहे, त्याच्यावर आता तिथे आदित्यजी गेले होते, आदित्य ठाकरेजी गेले होते. जानेवारीत असतं ना, आमचं जुलैमध्ये आलं, जूनमध्ये आलं आमचं 22ला. आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले. कोणाशी केले आहेत? टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रिअल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी, त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी, त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी, इंडोकाउंट भारतीय कंपनी, क्लोरोशाइन भारतीय कंपनी, PG भारतीय कंपनी, कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी, गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी. ठीक आहे, सगळ्या यादीच तुम्हाला देतो. नाही, पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या. याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते, त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं. पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू, काही अडचण नाही आहे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहे, या कंपन्या जवळपास 99% कंपन्या या FDI आणि FIIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात. हा सगळा परदेशी पैसा आहे, आपल्या बँकातला पैसा कमी आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा FDI आणि FII कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे. आणि म्हणून डावोस काय आहे, तर डावोस जगभरातल्या फायनान्स, इंडस्ट्री, बिझनेस यांची पंचायत आहे. ज्या ठिकाणी याच्यावर चर्चा होते, याचे करार होतात, याच्यावर पुढची दिशा ठरते. आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात, हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात, तिथे त्यांचे प्रमुख असतात. साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा, ते उपलब्ध राहतील आमच्यासोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, यू हॅव टू मेक अ स्टेटमेंट. डावोसला जेव्हा एखादं राज्य 16 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतं, त्याचा डंका जगात राहतो, जगात. आज तुम्ही बघा, जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा, 6 राज्य होते डावोसमध्ये. बाकी राज्यांनी प्रयत्न केला, कोणाचा 1 लाख झाला, कोणाचा 1.25 लाख झाला, आपला 16 लाख झाला. अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर आमचे, कारण 63 करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले, 53 करार अक्षरशः रांग लावून, म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे, पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती. आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोसमध्ये होती. मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न पाहता एका व्यापक बुद्धीनं पाहिलं पाहिजे. कारण काय असतं शेवटी, तुम्ही चांगली सूचना केली, रोहित पवारांनी चांगली सूचना केली, मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या, त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय, नक्की घेऊ आपण, ते काही प्रश्नच नाही. आणि आता या निमित्ताने मला हे देखील सांगायचं आहे, कारण मी विनम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो की अलीकडच्या काळामध्ये गुजरात जे राज्य आहे ना, या राज्याला ऍडव्हर्टिजमेंट करण्याची गरजच राहिलेली नाही. कारण आमच्या महाराष्ट्रातलेच नेते रोज सांगतात गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर. म्हणजे इतके चांगले अँबॅसेडर गुजरात राज्याला आमच्या महाराष्ट्रात मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञापनावर का बरं खर्च करावा. पण प्राईम मिनिस्टर साहेब,
असा प्राईम मिनिस्टरचा असा कुठलाही अहवाल नसतो, तो त्या राज्याचा अहवाल असेल, म्हणून आता आकडेवारी घेऊन आलो. पाठवा पाठवा, त्यांनाही सांगू आम्ही नंबर 1 आहोत म्हणून. आकडेवारी आहे, कारण त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्यासमोर. आता मी आपल्यासमोर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण थर्ड क्वार्टरचे रिझल्ट परवाच आलेले आहेत आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 9 महिन्यामध्येच आपल्याला 1,39,434 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली. आणि परकीय गुंतवणूक ही येते की नाही असं काही लोक प्रश्न विचारतात, म्हणून सांगतो इतर गुंतवणुकीमध्ये आणि या गुंतवणुकीत फरक असा असतो की आरबीआय याचे आकडे घोषित करतं ज्या दिवशी पैसे येतात, ज्या दिवशी ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होतं त्यावेळी हे आकडे घोषित होतात. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आपण आपलाच रेकॉर्ड तोडलाय. यापूर्वीचा 2016-17चा आपला रेकॉर्ड जो होता की ज्यामध्ये आपल्याला 1,31,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, तो रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात तो रेकॉर्ड होता, तो आता आपण तोडलेला आहे. 1,39,000 आणि अजून फोर्थ क्वार्टरचे रिझल्ट यायचे आहे. म्हणजे 9 महिन्यामध्येच आपण एवढी गुंतवणूक यामध्ये मिळवलेली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गुजरातनी जी गुंतवणूक मिळवलेली आहे, गुजरातने त्याच्या 3 पट 3 टाइम्स गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आहे. 3 पट. आणि गुजरात, कर्नाटक, दिल्ली अशा 2-3 राज्यांची गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे. एवढी गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात येते. त्यामुळे तुम्ही टीका करताना अशी टीका करा की तुम्ही उद्योगाला नीट वागवत नाही, अजून चांगलं वागवा, अजून उद्योगाला 4 गोष्टी द्या, पण रोज उठून गुजरातची तारीफ करायची कुठेतरी बंद करा. आपल्या राज्याचा ज्या अचीवमेंट्स आहेत त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान हा आपल्यामध्येही मला दिसला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आता काही मुद्दे देखील उपस्थित झाले. HSRP नंबर प्लेट याचा एक नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे. खरं म्हणजे या संदर्भात आपल्यालाही कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खरं म्हणजे यापूर्वीच हे करायचं होतं. शेवटी कंटेम्प्ट झाला, कंटेम्प्ट नंतर आपण हे केलं. यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आपण तयार केली होती माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. त्यामध्ये काही सचिव होते, त्यांनी मिळून जे काही रेट्स आले होते ते निगोशिएट करून इतर राज्यांच्या रेट्सशी तुलना करून त्या संदर्भात ते रेट्स फायनल केलेले आहेत. आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले. महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते 420 पासून 480 पर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये 450 आहे. 3 चाकीसाठी 450 ते 550 आहे, महाराष्ट्रात 500 आहे. 4 चाकीसाठी या ठिकाणी 800 रुपये, आपले 745 आहे. जड वाहनांकरता 690 ते 800 आहे, आपले 745 आहे. हे मुद्दाम काही राज्यांच्या रसीद घेऊन आलो आहे. म्हणजे नाही, त्याची पण मागून देतो. हो साहेब, हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे. म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लूड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे. ते गुजरातचे आपल्याला देतो, आकडे काळजी करू नका. चला, काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला, आनंदाची गोष्ट आहे. आता समजा आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट किंमत 100 रुपये, कन्व्हेन्स फी 50 रुपये, जीएसटी 83 रुपये. असं जर केलं तर त्यांची किंमत होते 548 रुपये. चंदीगडची देखील किंमत होते, मूळ किंमत 315 रुपये, त्यांची जवळपास 549 रुपये होते. आणि महाराष्ट्राची किंमत ही एकूण किंमत जर आपण बघितली तर 531 रुपये होते. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि मग मध्ये एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1200 ते 1300 रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं. त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता, HSRPचा डीलर देखील नव्हता, जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता. त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली, 4 वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे, हे सत्य दाखवा. नाही दाखवलं. अजूनही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहेत ना ते. त्यामुळे नक्कीच पडताळून पाहू, जरूर पाहू. माझं तर मत आहे की गुजरातच का कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगीकारायचं. त्यात आपल्याला वाईट का वाटायचं? आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय की आपल्याच देशातले राज्य आहेत. अध्यक्ष महोदय, मेट्रोच्या संदर्भात काही मुद्दे समोर आले होते. त्यातला एक मुद्दा होता की मेट्रो 5चं काम रखडल्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आलेला होता. त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की मेट्रो 5चे जे 2 टप्पे होते त्यातला एक ठाणे ते भिवंडी होता आणि एक भिवंडी ते कल्याण होता. आता ठाणे ते भिवंडी असा जो काही या ठिकाणी टप्पा होता तो टप्पा जवळपास 80% त्याचं भौतिक काम आपण पूर्ण केलेलं आहे. पण भिवंडी कल्याणच्या दरम्यान जो टप्पा होता त्याच्यामध्ये 5 किलोमीटरचा एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनर्वसन आहे आणि म्हणून त्या सगळ्या पुनर्वसनाचा विचार करता आता आपण त्या ठिकाणी इरादा आपला बदललेला आहे आणि अंडरग्राऊंड जाण्याचा निर्णय केलेला आहे, ज्याच्यामुळे तिथे पुनर्वसन करावं लागणार आहे आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल. त्या संदर्भात TCL ला आपण अपॉइंट केलेला आहे. त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्याही संदर्भातलं काम जे आहे हे काम आपण निश्चितपणे अत्यंत वेगाने सुरू करू. आणि मला असं वाटतं की हे जे काम भिवंडीपर्यंत किंवा भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो नेण्याचं हे वेगाने सुरू होईल. मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 2019 आपण जवळपास 10 मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहे, काही बांधकामाधीन आहे. याच्यामध्ये टप्पा 2A हा 19 जानेवारी 23 ला कार्यान्वित झाला. मेट्रो टप्पा 2B हा डिसेंबर 25 पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर 26 पर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल. मेट्रो 3 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता चाचणी पण झालेली आहे. हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे जून 25 पासनं ही पूर्ण कफ परेड पासनं तर सिप्स पर्यंत ही अंडरग्राऊंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू. वडाळा, ठाणे, कासरवाडवली 79% या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे. त्यातलं कासरवडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर 25 मध्ये सुरू करू. कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर 26 पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते भक्तिपार नोव्हेंबर 27 पर्यंत पूर्ण होईल. कासारवडवली ते गायमुख 88% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 पासनं हा टप्पा सुरू होईल. ठाणे, कल्याण, भिवंडी टप्पा 1चं काम 95%, जर मी मगाशी त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या. त्यानंतर मेट्रो 6 स्वामी समर्थनगर, विक्रोळी, कांजूरमार्ग 78% काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 26 पर्यंत सुरू होईल. मेट्रो 7 23 मध्येच आपण खुला केलेला आहे. मेट्रो 9 आणि मेट्रो 7A दहिसर ते मीरा भाईंदर 95% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 मध्ये काम आपण ते पूर्ण करू. अंधेरी ते मुंबई विमानतळ 55% काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर 26 पर्यंत हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही, परवानग्या अंतिम टप्प्यात आहे. आणि मेट्रो 11 कल्याण ते तळोजा याचं 6%च काम पूर्ण झालेलं आहे. मी त्याच्याही कारणं सांगितली. असं जर आपण बघितलं तर 25, 26 आणि 27 या 3 वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण MMR रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईमध्ये
सातत्याने खड्डेमुक्त मुंबई करण्याकरता शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला। त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन 27% कामं पूर्ण झाली आहेत। दुसऱ्या टप्प्यामधली जी 1420 रस्त्याची कामं होती त्यातल्या 746 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत 2027 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। हा नाही, मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय। आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं काम चाललेलं आहे। महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेलं आहे आणि वर्सोव्यापासून तर भाईंदर पर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मडपासून विरार पर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय। त्यामुळे वेस्टर्न साइड जी आहे ही पूर्णपणे, कारण आपला 60% ट्रॅफिक मुंबईचा हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो, ती कंप्लीट वेस्टर्न साइड जी आहे ती अगदी विरारपर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत। यासोबत काही अजून विषय आहेत, मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही, वेळ मी जास्त घेतलाय। एक रस्ते विकासाच्या संदर्भात देखील राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण एक रस्ते विकासाचा आराखडा तयार केलेला आहे। ज्या आराखड्यामध्ये एक थीम आपण तयार केलेली आहे, पर्यटनाचे केंद्र जोडणे, उद्योगाचे केंद्र जोडणे अशा प्रकारची, आणि या आराखड्याच्या आधारावर आता आपण या ठिकाणी कामं करतो। नाबार्डच्या अंतर्गत 631 कोटीची कामं होत आहेत। हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 8654 किलोमीटरची कामं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत। सुधारित हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, त्याचं काम लवकरच आपण सुरू करतो। आणि एकूणच जर आपण बघितलं आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी 1750 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत आणि 3939 कोटीची कामं सुरू आहेत। खरं म्हणजे केंद्रीय मार्ग निधीतनं 1600 कोटी रुपयाची कामं पण प्रस्तावित केली आहेत। आता आपण असं ठरवलं आहे की आरडीडीच्या माध्यमातनं म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातनं आपण 14,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी करणार आहोत आणि आपण निर्णय घेतलाय की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो, 5 वर्षांनी 7 वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास 7,000 किलोमीटर एडीबीच्या माध्यमातून आणि 7,000 किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून, त्यासोबत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आपण VR टू ODR आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू नाही ODR टू स्टेट हायवे, हां नाही ते स्टेट हायवे पर्यंत नेणं, असे 3-4 जे हे केले आहेत। याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये 13,900 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत। त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे। आता त्याचा PPR हा आपण या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे एक आम्ही थोडंसं तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला 10 किलोमीटर, त्याला 20 किलोमीटर, याला 5 किलोमीटर असं करायच्या ऐवजी मतदारसंघ न पाहता स्कीमॅटिकली आपण करतो। बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो, त्यामुळे 100% MSSIDCच्या अंतर्गत आपण 6,000 किलोमीटरचे मेजर स्टेट हायवे हे हॅम मॉडेलमध्ये या ठिकाणी करतो। त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करणार आहोत। 1,000 किलोमीटर, 1,000 लोकसंख्येच्या वरची जी 4,000 गावं आहेत, या 4,000 गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पर्जन्य जास्त नका म्हणून, शिवनेरीला करायचं सांगा ते करूच। कंत्राटदारांनी जी काही कामं थांबवली होती हे खरंच आहे की आपल्याकडे इलेक्शन आलं त्या दरम्यान
आपण जवळपास 2-3 महिने कंत्राटदारांचे बिलं देऊ शकलो नव्हतो. ती मोठी थकीत होती. त्यामुळे पुरवणी मागण्यांमधनं आपण आता पैसे देणं सुरू केलेलं आहे. नवीन बजेट आत्ता जेव्हा येईल त्यातने आपण पैसे देणार आहोत. कंत्राटदारांचे पैसे हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटदारांची देणी दिली नाही म्हणून कामं होत नाही अशी. अरे बाबा, तिजोरीची चाबी त्यांच्याकडे आहे ना. अर्थमंत्र्यांनी सांगितलं, पुढाकार घेतला तर पैसे निघतील, नाही तर कुठनं निघतील. अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं. अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं म्हणून हे जॅकेट. जरा शांत 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 शांत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे, जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे. कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय, सेवाग्रामवरनं. याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग चेक करावं लागेल आता माझ्याकडे. याच्यामध्ये जी प्रमुख शक्तीपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, अंबाजोगाई असेल, त्यानंतर औंढ्या नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, त्यानंतर पंढरपूर असेल, कारंजा लाड असेल, माहूर असेल, अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदुंबर दत्तगुरूंचं धार्मिक स्थळ, असे अनेक या ठिकाणी आपण हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत. पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे. त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक हा महामार्ग जाणार आहे आणि आपला जो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आहे हा सेंट्रल इंडियाशी जोडणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून आपण एक प्रकारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असा एक त्रिकोण तयार करतो की ज्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला गुड्सची मुवमेंट हे आता आम्ही समजा वाढवण हे देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट होत आहे. आता या वाढवण पोर्टला आपण समृद्धी महामार्ग नाशिकपासनं थेट 100 किलोमीटरचा रस्ता करतोय. त्याचा फायदा काय होईल? एक तर नाशिकला तर होईलच, नाशिक वाढवणचं नवीन औद्योगिक केंद्र नाशिक तयार होईल. पण त्यासोबत समृद्धी महामार्गावरचे सगळे जेवढे जिल्हे आहेत त्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. शक्तीपीठ महामार्गावरचे जेवढे जिल्हे आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि म्हणून याला केवळ एक रस्ता म्हणून आपण बघत नाही, तर एक प्रकारे आपल्या ग्रोथचं इंजिन म्हणून याच्याकडे आपण पाहतो. या संदर्भात आपण अलाइनमेंट फायनल केली, 15/2ची नोटीस आपण काढली. त्यानंतर आता जॉईंट मेजरमेंटच्या स्टेजवरती आहे. जॉईंट मेजरमेंट झाल्यानंतर आपण याचं अधिग्रहण सुरू करणार आहोत. हे खरं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात याला विरोध आहे, हे मी नाकारत नाही. पण मला अतिशय आनंद आहे की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास 5 तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले. जवळपास 200 शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित 1000 शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत, ज्याच्यामध्ये बधित शेतकरी, एकही नॉन बधित राहणार नाही, सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील. तथापि आम्ही या संदर्भात चर्चेअंती त्याचा निर्णय करू. पण सांगलीपर्यंत तर कोणाचा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही.
कुठलीही सकारात्मक सूचना या ठिकाणी कुठलीही कदम साहेब सकारात्मक सूचना असेल तर त्याचा निश्चितपणे आपण विचार करू. शेवटी एखादा प्लॅनिंग हे इव्हॉल्व होत असतं. अध्यक्ष महोदय, चला मी आता संपवतोय. काय सूचना आहे शिवाजी? गडहिंग्लज आणि चंदगड मार्ग आमचा हा गरजेचा आहे आणि आम्हाला त्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपले आभारी आहे. नक्की आपण करू तो.